बघा विशालजी, विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दलचा फायदा आणि राजकारण हा विषयच नाही आहे. भारतीय जनता पार्टी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कोणाशी पण चर्चा करायला तयार आहे. भाईंनी काही सजेशन दिले त्याच्यावरही आम्ही तयार आहे. आणि दुसरं भारतीय जनता पार्टी आणि संघावर नेहमी काय बरं गर्व ओळखत असता, तो तुमच्या पार्टीमुळे देशाचं विभाजन झालं. तुम्ही इमर्जन्सी लावली तर तुम्ही काय आम्हाला शिकवताय? देशाचं विभाजन करणारी काँग्रेस पार्टी आहे. आणि विशालजी, मला एकच म्हणायचं आहे, हा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणी पण खेळू नये. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे जे करायचं आहे ते सरकार चर्चा करायला तयार आहे. सरकार चर्चेसाठी ओपन आहे ना. मला सीजेपीला पण आवाहन करायचं आहे की तुम्ही चर्चा करायला या. तुमच्याकडे जर चांगले सजेशन्स असतील, सरकार इम्प्लिमेंट करायला तयार आहे. सरकारने, आणि बघा, नीट परीक्षा जी आहे ती पुढच्या वर्षी सीबीटी पण होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. आज 22 लाख लोक बसतात. आपण 12-12 लाखापर्यंत ऑलरेडी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सुरू केल्या. कसा आहे, हा टेक्निकल मुद्दा आहे आणि याच्यात मला असं वाटतं राजकारण आणून विद्यार्थ्यांचं भविष्याशी खेळ करू नका. आणि याच्यात कसं आहे, दुसरं मला अजून एक सांगायचं आहे की जे खरे विद्यार्थी असतात ना, ते कधी हिंसा नाही करत, कारण त्यांना माहिती आपलं फ्युचर आहे, अभ्यास करतात. हे कोणते विद्यार्थी होते जे म्हणजे विद्यार्थी तर 5-10% होते,